राजा महापराक्रमी होते आणि मग नंतर विवाह केला आणि राजवाड्याला परत आले. आल्यानंतर तिकडं काय झालं, कौण ऋषी आश्रमामध्ये रे शकुंतलेला विचारते, कोण आलेलं होतं इथं? 9 मास भरले, बाळ झालं आणि मग कौण ऋषीनं त्या ठिकाणी काय केलं, त्यांचं जन्मजातक असणारं नाव ठेवलं, सर्व झालं. आणि मग लहानपणीच असणारे तो काय झाली तर भरपूर असणारं विद्यमान असणारं भरपूर विद्वान होता. आणि मग काय करले, अरण्यामध्ये जाऊ लागले आणि मग हत्ती, घोडे, सिंहाचे पिल्ले, वाघाचे पिल्ले घेऊन येऊ लागल्या. असं करत असताना कौन ऋषीने म्हणले, आता शकुंतला तू राजवाड्यामध्ये परत जा. अशोक सम्राट काय करू लागलेला आहे तर मोठा झालेला आहे, म्हणून हिला राज्य दे, तुला मी सोडतो निघून, असं म्हणून त्या ठिकाणी मग निघाली. घेऊन गेल्यानंतर काय झालं तर आश्रमामधून निघाले शकुंतलेला वाटू लागलं, खरंच आपल्याला राजा स्वीकार करेल का? किती दिवस आपल्याला राजानं परत बोलावणं पाठवलेलं नाही, काय नाही, काय दिवस माझ्या संग काळ करमवले आणि निघून गेले. आता मी एकटीच इथं राहिले, विचार करू लागली. आणि मग राजाने दिलेली एक अंगठी होती, मुद्रिका असताना ती काय झालं तर गंगा पार करताना ती मुद्रिका हातात ती पडली. पडल्यानंतर मग तशीच राजवाड्यात गेली. राजाच्या पुढे उभा केली, तक्रार मांडली, पण राजानं काही स्वीकार केले नाही. म्हणलं, हा मी हिला कधी करूनच घेतलेलं नाही आणि मला ही असं म्हणू लागले की मी लग्न झाले, सगळं झाले, ही मुलगा तुमचा आहे म्हणू लागली. कोडं पडलं. मग परत फिरण्यासाठी निघाल्यानंतर काय झालं तर वरून आकाशवाणी झाली आणि सांगितलं, दुष्यंत राजा तू महापराक्रमी राजा आहेस आणि ही शकुंतला असणारी तुझी धर्मपत्नी आहे. तू कौण ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन गंधर्व विवाह केलास, तिच्याचपासून हा पुत्र झालेला आहे आणि मग ह्याचा स्वीकार कर म्हणले भरत राजांचा. म्हणल्यानंतर मग दुष्यंत राजानं आपल्या राजवाड्यामध्ये ठेवून घेतलं. आणि मग असं एवढा शूर आणि एवढा पराक्रमी की तळा हातावर त्याच्या चिन्ह होती चक्राचे आणि असणारा देव अवतार असणारा हा पुरुष होता. कितीतरी यज्ञ केले, अश्वमेध यज्ञ केले, 13,000 सहस्त्र ऋषींना गायी दान दिल्या, ब्राह्मणाला गायी दान दिल्या, हत्ती घोडे हे दान दिले. अशा प्रकारे करत असताना सगळे राजे लोक आपल्या ताब्यामध्ये करून घेतले. एक छत्री राज्य भारतात करू लागले. इतका श्रीमंत राजा, इतका सुंदर राजा होता आणि गोड प्रजेला पुत्रासारखं पालन करू लागला. आणि मग करत असताना काय झालं तर मग अशोक सम्राट म्हणून नाव घोषित करण्यात आलं आणि भरत नाव असं ठेवण्यात आलं. तर भरत राजावरून आपल्याला भारत हा आपल्या देशाला नाव प्राप्त झालं, म्हणून आपला भारत हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि आपल्या भारतामध्ये इतके राज्य होऊन गेले की एक एक रत्नाची खाण म्हणले तर चालेल, इतके हिरे माणिक मोती होते. एवढे असणारे ह्या राजानं दान दिले. काही सुद्धा इतकी संपत्ती होती याच्याकडे, संपत्ती दान द्यायची तेवढीच यांच्या खजिन्यामध्ये दान प्राप्त व्हायची. अशा प्रकारे एवढं करून भारत हे नाव आपल्या देशाला पडलं. त्याच्यामुळं असा दुष्यंत राजेचा पुटे असणारा हा कोण तर भरत जन्मला. आणि मग इतका शूर आणि पराक्रमी शेवटी समजलं की आता आपल्याला परमेश्वराशिव कुणीच नाही आणि आपल्याला परमेश्वरामध्ये लीन झालं पाहिजे. आता किती दिवस आपण जगायचं, एक दिवस आपल्याला पृथ्वी सोडून गेलंच पाहिजे. म्हणून असं वाटल्यानंतर मग त्याने आपला अवतार कार्य त्या ठिकाणी समाप्त केला आणि मग राजा वैकुंठाला प्राप्त झाला.